शेतकरी कर्जमाफी 2026 30 जूनच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी येऊन त्यावर प्रक्रिया देखील होईल असे देखील बोललं जात असताना आता सध्या आपण पाहिलं आहे की पावसाळी अधिवेशन आपल्या विधिमंडळाचं सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आता एक महत्त्वाच्या मागण्या केल्या जात आहेत आणि या मागण्यांवर आता तोडगा निघणार का? कारण आपण पाहिलं की कर्जमाफीमध्ये काही असे निकष आहेत की ज्या निकषांवर वारंवार शेतकरी असतील किंवा इतर शेतकरी नेते असतील यांच्या वतीने मागण्या केल्या जात आहेत की हे निकष बदला, अन्यथा अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत आहेत. आणि मग हे कर्जमाफी अंतर्गत जे निकष आहेत या निकषांवर आता तोडगा निघणार का? कारण काल बोलताना आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेत आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व सूचना ऐकून घेत आहोत आणि त्यावरून आम्ही नक्कीच या योजनेमध्ये बदल करू. यासाठी आपण पाहिलं की प्रत्येक जिल्ह्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील तयार करण्यात आली आहे. जी समिती या कर्जमाफीची प्रक्रिया, जिल्ह्यानुसार असणारी प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने हाताळेल, ज्यामध्ये जे शेतकरी चुकून फक्त कागदपत्रांमुळे अपात्र राहतील त्यांना पात्र करण्यासाठी किंवा पात्र शेतकरी अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यासाठी आणि यासोबतच जे शेतकरी वंचित राहतील ते वंचित राहू नयेत म्हणून फार्मर आयडी असेल, ॲग्रीस्टॅक नोंदणी असेल, अशा विविध प्रकारच्या यंत्रणा राबवण्यासाठी ही समिती काम करणार आहे. मग कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल झाल्यास कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि कोणत्या निकषांवर सरकारच्या वतीने त्या ठिकाणी चर्चा होणार आहे? कारण लक्षात घ्या, आता हे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं की विरोधी पक्षाच्या देखील अनेक आमदारांच्या वतीने या कर्जमाफीबाबतच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या मागण्या बदलाव्यात अशी मागणी केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं की उपोषण केलं होतं की कर्जमाफी अंतर्गतच्या 2 ते 3 महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या महत्त्वाच्या मागण्या बदलल्या जाव्यात. 2-3 जे निकष टाकले आहेत ते निकष काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंतची तरी कर्जमाफी मिळावी अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागण्या करण्यात आल्या होत्या. मग आता या कर्जमाफी अंतर्गत ज्या मागण्या होत आहेत त्या मागण्यांवर सरकार देखील सकारात्मक असल्याचे बोललं जात आहे आणि सरकार देखील म्हणत आहे की आम्ही या मागण्यांचा विचार करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करू, परंतु बँकिंग व्यवस्था देखील कोलमडून जाऊ नये म्हणून सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागत आहे. परंतु यातील कोणते निकष बदलले जाऊ शकतात आणि जे 20,000 कोटी जे मंजूर झाले आहेत यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये 20,000 कोटींची कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्टपणे झाले आहे. यासाठी 20,500 कोटींच्या आसपासचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता जी कर्जमाफी 34,000 कोटींची बोलली जात होती त्यामध्ये पहिल्यांदा 20,000 कोटींची कर्जमाफी होणार आहे. मग ही 20,000 कोटींची कर्जमाफी कशी होणार, तर यामध्ये सुरुवातीचा पहिला टप्पा असणार आहे ज्यामध्ये 2 लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. म्हणजेच की OTS न करता 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना न घेता जे शेतकरी प्युअर आहेत, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कोणत्याही अटी किंवा निकषांमध्ये अपात्रतेचं टेन्शन नाही, त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी ही पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मग आता ह्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचं काय होईल तर याद्या आधी येणार. याद्या आल्यानंतर शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण होणार आणि आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर या शेतकऱ्यांना पैसे जमा केल्यानंतर पुढच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? म्हणजेच की लक्षात घ्या, ही प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. ही प्रक्रिया एवढ्या स्पीडमध्ये होणार नाही. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की 30 जूनच्या आधी आमचा 7-12 कोरा होईल किंवा आमची सरसकट कर्जमाफी होईल, तर एवढं लगेच होणार नाही. यासाठी प्रक्रिया वेळ जाणार आहे. सुरुवातीला आता 20,000 कोटींची आधी कर्जमाफी होईल, त्यानंतर पुढील शेतकऱ्यांच्या याद्या येतील आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये आपण पाहिलं आहे की GR नुसार कर्जमाफी असेल, त्यानंतर 1 टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदान या 3 पद्धतींमध्ये कर्जमाफी यावेळीची डिवाइड करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीवर आम्ही नक्कीच विचार करणार आहोत आणि आम्ही सकारात्मक आहोत असे आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल बोलताना सांगितले. तर शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या कोणत्या आहेत तर लक्षात घ्या, यामध्ये जो कर्जमाफीचा GR आला त्या GR मध्ये काही महत्त्वाच्या बाबी होत्या. या बाबींमधली पहिली बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना आम्ही 2 लाखांपर्यंतची माफी देणार नाही, तर त्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतची माफी देऊ. ते देखील त्यांनी वरचे कर्ज आधी बँकेत आणून भरायचे आणि मग त्यांनाही 50,000 रुपयांची आम्ही माफी देऊ. आणि अशामुळे 12 ते 13 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता, परंतु ते आता पुन्हा थकीतमध्ये होते
आणि मग त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे या मागणीचा पुनर्विचार व्हावा अशा बाबतची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने आणि शेतकरी नेत्यांच्या वतीने देखील केली जात आहे। पुढची महत्त्वाची मागणी म्हणजे हे दोन निकष। दुसरा निकष कोणता होता तर प्रोत्साहनपर अनुदान ज्यांना 50,000 रुपये मिळणार आहे त्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षांपैकी 2 वर्षांमध्ये नवजुने केलेले असावे आणि त्यासोबत चालू वर्ष आणि पुढील वर्षी देखील त्यांनी नवजुने करायचं आणि मग त्यांना त्याच्या पुढच्या वर्षी हे 50,000 रुपये अनुदान जमा केले जाणार। म्हणजे अतिशय किचकट पद्धतीने जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना या अटी टाकण्यात आल्या आहेत आणि या देखील अटी काढून टाकल्या जाव्यात अशी देखील मागणी केली जात आहे। परंतु लक्षात घ्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आपल्या अधिवेशनाच्या पूर्वी त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने निकष टाकावे लागतील अन्यथा आपली बँकिंग व्यवस्था कोलमडून जाईल। परंतु याचा फटका पुन्हा एकदा जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे। तुम्हाला काय वाटतं हे दोनही अटी आणि निकष काढून कर्जमाफीची प्रक्रिया राबवावी का नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा।